वेदातील ऋण संकल्पना. तर मित्रांनो, हे वेद जे आहेत ना, अत्यंत प्राचीन असं साहित्य आहे भारताचं. साधारणपणे 5000 वर्ष अगोदर या वेदांची रचना झालेली आहे. वेदामध्ये वेगवेगळ्या संकल्पना आहेत. काही संकल्पना ह्या सत्ताशास्त्रीय आहेत आणि काही संकल्पना ह्या नैतिक स्वरूपाच्या आहेत. आणि नैतिक दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर ही ऋण संकल्पना जी आहे ती खूप महत्त्वाची अशी संकल्पना आहे. वेदांमध्ये प्रामुख्याने देवऋण, ऋषी ऋण, पितृऋण अशा या काही ऋणांचा उल्लेख झालेला आहे. या ठिकाणी ऋण म्हणजे काय हे आपण समजून घेतलं पाहिजे. आज आपण ज्याला इंग्रजीमध्ये लोन म्हणतो, त्याला मराठीमध्ये आपण कर्ज म्हणतो. हे कर्ज किंवा लोन ज्या पद्धतीनं आपण पाहतो त्याच पद्धतीनं जर या ऋण शब्दाचा अर्थ लावला तर काही वावगं ठरणार नाही किंवा काही चुकीचं ठरणार नाही. परंतु प्राचीन काळामध्ये ही ऋण संकल्पना आजच्यासारखी कर्ज किंवा लोन पद्धती जी आहे तशी होती असं काही नाही. आणि विशेष करून आपण जेव्हा या ठिकाणी या उल्लेख केलेल्या ऋणांचा विचार करतो, म्हणजे देवऋण, ऋषी ऋण, पितृऋण, या संस्था किंवा हे विषय जे आहेत म्हणजे देव, ऋषी आणि पितृ, हे काही म्हणजे कोणी सावकार किंवा बँक नव्हते. मग यांच्याकडून नेमकं आपण कसलं ऋण घेतलं, कोणतं ऋण घेतलं असा प्रश्न पडू शकतो. आणि या अनुषंगाने आपण जर विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की हे ऋण जे आहे हे घेतलेलं नाही, हे मिळालेलं आहे. आपण एखाद्या बँकेकडे जातो, आपण मागतो, मला शेतीसाठी कर्ज पाहिजे, मला घर बांधण्यासाठी कर्ज पाहिजे, मुलांच्या शिक्षणासाठी मला कर्ज पाहिजे, आणखीन कुठल्या तरी कामासाठी आपण अशा प्रकारचं कर्ज मागत असतो. ज्यांना बँका कर्ज देत नाहीत ते लोक सावकारांकडे जातात. सावकार त्यांना कर्ज देतो, त्या कर्जाच्या बदल्यामध्ये सावकार व्याजही घेतो. मात्र प्राचीन काळातल्या या ऋण संकल्पनेचा जर विचार केला तर इथं कोणी देवाकडे जात नाही की तू मला जीवन दे म्हणवायला. प्राचीन काळाचा जर विचार केला तर इथं कोणी ऋषीकडे गेलेला नाही आहे की तू मला शिक्षण दे, मी तुझ्या बदल्यात तुला अमुक काहीतरी देईल. प्राचीन काळामध्ये कुठल्या तरी पितृंनी कुणाला काहीतरी देण्याच्या अनुषंगानं काही दिलेलं नाहीये. आणि म्हणून या ऋणाकडे नैतिक दृष्टिकोनातून पाहिलं जातं. या जगताची निर्मिती देवतांनी केली आहे अशी भावना वैदिक ऋषींची होती. आणि त्या देवतांमुळे हे निसर्ग, हे प्रकृती, ही सृष्टी, हे जगत, हे विश्व, ज्याला आपण हे सगळे नाव देतो ना, ह्या देवतांमुळे निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून या देवतांचे आपल्यावर म्हणजे कोणावर, विशेष करून मनुष्यावर उपकार आहेत. उपकार आहेत ही भावना त्या काळातल्या ऋषी मुनींनी किंवा त्या काळातल्या समाज व्यवस्थेमध्ये रूढ होती. कुठल्या ऋषीने, कुठल्या माणसानं देवांना म्हटलं नाही की तुम्ही या विश्वाची निर्मिती करा,
माझ्यावर तुमचे ऋण होतील आणि त्या ऋणाच्या बदल्यात मी तुम्हाला अमुक अमुक काहीतरी देईल, अशी ती व्यवस्था नव्हती. इथे ऑलरेडी देवतांनी हे सगळं आपल्यासाठी दिलेलं आहे. मी विशेष करून तुम्हाला सांगतो, वेदांमध्ये देवऋण असा जो शब्द वापरला जातो, तर ते देव कोण आहेत हे पहिल्यांदा आपण समजून घेतलं पाहिजे. वेदांमध्ये देवतांचे प्रकार केलेले आहेत. कसे? आकाशातील देवता, त्याला अंतराळातील देवता म्हणतात. पृथ्वीवरच्या देवता. मग पृथ्वीवरच्या देवता कोणत्या कोणत्या आहेत? अंतराळातल्या देवता कोणत्या कोणत्या आहेत? हे सूर्य देवता म्हटलेली आहे. या ठिकाणची ही वाहणारी नदी देवता म्हटलेली आहे. या ठिकाणच्या या वनस्पती देवता म्हटलेल्या आहेत. हे 5 महाभूत म्हणजे पृथ्वी, अग्नी, वायू, जल, आकाश, या वेगवेगळ्या देवतांच्या स्वरूपात प्राचीन काळामध्ये वैदिक परंपरेतल्या लोकांनी स्वीकारलेल्या आहेत. सूर्याची किरणं आपल्या शरीरावर पडतात, त्याच्यानं आपलं पोषण होतं. या नद्यांचं पाणी पिऊन आपलं पोषण होतं. या वनस्पती ज्याला आपण म्हणतो वाळवून शिजवून खातो, त्याच्यामुळे आपलं पोषण होतं. या देवता अशा प्रकारे आपल्याला उपकृत करत असतात. आणि म्हणून या सगळ्या देवतांचे आपल्यावर ऋण आहेत, ही भावना त्या काळात ऋषी मुनी लोकांची आणि त्या समाजातल्या लोकांची होती. अशा प्रकारे तुमचे ऋण आम्ही स्वीकारतो, या भावनेतून या ऋण पद्धतीकडे पाहिलं पाहिजे. प्राचीन काळामध्ये समाज व्यवस्था होती. त्या समाजामध्ये ज्ञान, विज्ञान या सगळ्या गोष्टीची माहिती देण्याकरिता गुरुकुलाची व्यवस्था होती. आणि त्या गुरुकुल व्यवस्थेमध्ये आजच्यासारखे हे जसं महाविद्यालय आहेत, तिथं शिक्षक, प्राध्यापक असतात, तशाच प्रकारच्या त्या गुरुकुल व्यवस्थेमध्ये ऋषी लोक होते आणि ते ज्ञान देण्याचं काम करत होते. ज्ञानाचे विषय वेगवेगळे आहेत. ज्ञान कोणाला दिलं पाहिजे तो एक वेगळा विषय आहे. प्राचीन काळामध्ये जी काही समाज व्यवस्था होती, त्या समाज व्यवस्थेतल्या विशिष्ट घटकांना शिक्षण होतं. प्रामुख्याने मला सांगायला हरकत नाही की प्राचीन काळामध्ये वर्ण व्यवस्था होती. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे 4 वर्ण होते. आणि या 4 वर्णांपैकी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या 3 वर्णांना गुरुकुलामध्ये जाऊन ज्ञान प्राप्त करण्याचा अधिकार होता. शूद्रांना तसा अधिकार दिलेला नव्हता. म्हणजे समाजातला एक मोठा घटक ज्ञानापासून वंचित राहिला, हे सत्य नाकारता येणार नाही. परंतु समाजातल्या इतर घटकांना ज्यांनी ज्ञान दिलेलं आहे, शिक्षण दिलेलं आहे, ते आपण नाकारू शकत नाहीत. बरोबर? हे खरं आहे की समाजातल्या एका घटकाला ज्ञानापासून वंचित ठेवण्यात आलं, परंतु हेही खरं आहे की समाजातल्या इतर बहुतांश लोकांना ज्ञान आवर्जून मिळालेलं आहे. आपण त्या खोलात जाण्याचं काही कारण नाही की कोणाला काय ज्ञान देण्यात आलं आणि कोणाला काय ज्ञान देण्यात आलं नाही. तो आपला विषय नाही आजचा. आपल्यासमोरचा विषय इतकाच आहे की ज्यांना ज्ञान मिळालं
त्या लोकांनी या ऋषी मुनी लोकांचे उपकार मानलेले आहेत. हा आशय आहे या ऋण संकल्पनेचा. म्हणजे तुमचं काम आहे आम्हाला ज्ञान देणं, तुम्ही दिलं, संपला विषय तुमचा, अशी भावना त्या काळात नव्हती. तुम्ही ज्ञान दिलं म्हणून आम्ही आमच्या व्यक्तिमत्वाचा विकास करू शकलो, ही भावना ठेवून ऋषीचे म्हणजे गुरुचे, शिक्षकाचे ऋण मानण्याची पद्धत त्या काळात होती. तिसरा एक ऋण आहे पितृऋण. पितृ म्हणजे आपले पूर्वज. मग त्याच्यामध्ये आपले आई असतील, आपले वडील असतील, आपले आजोबा असतील, आपले पणजोबा असतील, हे आपले जे पूर्वज आहेत, या पूर्वजांचे सुद्धा ऋण मानण्याची ती पद्धत त्या काळात होती. आता कोणी अशा प्रकारचे ऋण वगैरे काही मानत नाही. आता एखाद्याच्या घरी आपण पाहतो पितृ जेवायला असतं, पित्तर घालतात ना. त्यांना जर विचारलं ही पद्धत कशी काय रूढ झाली, तर कदाचित त्यांना सांगता येणार नाही. ते म्हणतील नाही आमचे वडील वगैरे करत होते ही प्रथा, आम्ही पण करायला लागलो. एखाद्या सुनेला विचारलं, ती म्हणाल की आमची सासू करत होती, मीही पितृ करते. अरे पण कशासाठी करताय, काय त्याचा उद्देश आहे, कुठल्या भावनेने ते सगळं होत आहे, याच्याविषयी फारसं कोणाला माहीत नसतं. तर त्या काळामध्ये एक अशी धारणा होती की आपले पितृ जे आहेत, पितृ आहेत ते आपले जे आपले पूर्वज जे आहेत, या पूर्वजांमुळं आपल्याला हे आयुष्य मिळालेलं आहे. देवता तर आहेतच, देवतांनी हे सगळं वातावरण पोषक करून ठेवलं आहे, त्याच्यामुळं आपण जन्माला आलो हे खरं आहे. परंतु आपल्या पितरांनी म्हणजे आपल्या आई वडिलांनी आपल्याला जन्म घातलेला आहे, त्यांच्यामुळं आपल्याला हे विश्व पाहायला मिळत आहे. त्यांच्यामुळे आपण या सृष्टीमध्ये जन्माला आलो आणि हे जीवन जगत आहोत. जे काही या जीवनामध्ये आपण ज्ञान मिळवलेलं आहे, पराक्रम केलेला आहे, जे काही संपादन केलेलं आहे, हे का शक्य झालं? कारण आम्ही जन्माला आलो आणि आमच्या जन्माचं कारण कोण आहे? तर आमचे पितृ आहेत. आमचे आई वडील जर जन्माला आले नसते तर आम्ही जन्माला आलो असतो का? नाही. मग आमच्या आई वडिलाच्या जन्माचं कारण कोण आहे? त्यांचे आई वडील आहेत, म्हणजे आमचे आजी आजोबा. त्यांच्याही जन्माला कोणीतरी कारण असेल, ते त्यांचे आई वडील. आणि अशा पद्धतीनं जेव्हा हे आपण श्रंखला पाहत जातो तेव्हा हे सगळे आपले पूर्वज आपल्याला आठवतात. आणि म्हणून या वेदांमध्ये आपल्या या पूर्वजांचे सुद्धा ऋण मानण्याची प्रथा आहे. आता विशेष म्हणजे या सगळ्या घटकांचे म्हणजे देवतांचे, ऋषीमुनींचे आणि आपल्या पूर्वजांचे ऋण फेडण्याची एक धारणा आहे किंवा ती परंपरा आहे. आता ह्या देवतांची ऋण कशी फेडायची? तर यज्ञ करायचा आहे. आता यज्ञ म्हणजे काय? यज्ञ याचा अर्थ समर्पित भावनेतून जे काही करायचं ते करायचं. आपण जे काही करत आहोत ते समर्पित भावनेतून करायचं. म्हणजे या ठिकाणी कोणताही अहम ठेवायचा नाही, मीपणा ठेवायचा नाही, अभिमान बाळगायचा नाही. जे काही मला मिळालेलं आहे, जे काही हे माझ्याकडे आहे, म्हणजे हे घर असेल, माझ्याकडे ही शेती आहे, माझ्याकडे हे धान्य आहे, माझ्याकडे हे गुरंढोरं आहेत, ही सगळी कोणामुळे मिळाली? ती देवतांमुळे मिळालेली आहेत. माझ्याकडे शेती भरपूर आहे, त्या शेतीमध्ये हे चांगलं चांगलं धान्य आलेलं आहे, मी मेहनत केली आहे, हा अभिमान नको आहे. या शेतीला पोषक वातावरण या निसर्गाने दिलेलं आहे, या नद्यांचं पाणी मिळालेलं आहे, या सूर्याची किरण त्याला व्यवस्थित मिळालेली आहे, ही हवा मिळालेली आहे. ही भावना त्या ठिकाणी जागृत ठेवायची आहे. आणि म्हणून या भावनेतून जे काही करायचं ते केलं पाहिजे. या भावनेतून आपण जर करत गेलो तर खऱ्या अर्थानं या देवतांचे ऋण फेडल्यासारखं होऊ शकतं. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? देवतांचे जर ऋण फेडायचे असतील तर आपण जे काही करत आहोत ते समर्पित भावनेतून केलं पाहिजे. त्याला यज्ञ कर्म असंही म्हणतात.
या निसर्गाचं संतुलन बिघडू नये यासाठी प्रयत्न करणं आता गरजेचं आहे. आता हा जो विषय आपल्यासाठी प्रासंगिक का आहे, तर खरंच देवता म्हणजे मंदिरातल्या मूर्त्या असं समजू नका. वेदांमध्ये ज्या देवतांचा उल्लेख झालेला आहे त्या देवता म्हणजे मंदिरातल्या मूर्त्या नव्हेत. देवता म्हणजे या निसर्गातले विविध घटक, या निसर्गामध्ये असलेली ही नदी, ही हवा, हे पाऊस, हे प्रदन, हे जे सगळे घटक आहेत हे सगळ्या देवता आहेत. ही वनस्पती देवता आहे. वनस्पतीला तिथं औषधी म्हटलेलं आहे बरं का. 2 दिवस जर आपल्या या पृथ्वी तलावर सूर्याची किरणं पडली नाही तर कशी रोगराई पसरू शकते. म्हणून सूर्याचे आपल्यावर ऋण आहे. आज नद्या आटत चाललेल्या आहेत. पाण्यासाठी आपण पाहत आहोत कशी परिस्थिती बिकट होत चाललेली आहे. का ही परिस्थिती निर्माण झाली याचाही आपल्याला विचार करावा लागेल. आणि त्या दृष्टिकोनातून या सगळ्या देवतांना पुन्हा एकदा प्रसन्न करण्याच्या भावनेतून म्हणा किंवा यांचे ऋण फेडण्याच्या भावनेतून म्हणा आपल्याला निसर्गाचं संवर्धन करावं लागेल. तर खऱ्या अर्थानं या देवतांचे ऋण आपल्याला फेडता येऊ शकतात. ऋषी ऋण फार महत्त्वाचं ऋण म्हणजे आपण ज्ञान संपादन करत आहोत, ज्ञान घेत आहोत. आपण जे काही ज्ञान मिळवलेलं आहे ते ज्ञान आपल्या व्यक्तिमत्वाला घडवण्यासाठी तर उपयुक्त आहेच, परंतु त्या ज्ञानाच्या आधारावर आपण जर इतरांचं व्यक्तिमत्व उत्तम प्रकारे घडवू शकलो तर खऱ्या अर्थानं काय होईल, या ऋषी ऋणातून आपण मुक्त होऊ शकतो. म्हणजे यांचे ऋण आहेत हे खरं आहे, परंतु या ऋणातून आपल्याला मुक्त व्हायचं आहे. आपल्याला या लोकांच्या ऋणातून मुक्त सुद्धा व्हायचं आहे. म्हणून ऋषी ऋणातून जर मुक्त व्हायचं असेल, आपण जे काही ज्ञान संपादन केलेलं आहे त्या ज्ञानाचा इतरांना सुद्धा उपयोग झाला पाहिजे. म्हणून कुठल्या तरी एका संतांनी म्हटलेलं आहे, आपल्याला जे काही माहीत आहे ते आपण इतरांना सांगत राहावं बरं का. ते संकुचित करून ठेवता कामा नाही, ते मर्यादित करून ठेवता कामा नाही, ते आपल्यापुरतं ठेवता कामा नाही. आपल्याला जे काही कळतंय, आपण शिकलो, समजलो, ते इतरांमध्ये वाटलं पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं या समाजातल्या प्रत्येक घटकाचा विकास होऊ शकतो. आज आपल्याकडे वर्णव्यवस्था नाही, म्हणून आज आपल्याला प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला शिक्षण ज्ञान देण्याची संधी आहे आणि या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे. तर खऱ्या अर्थानं आता प्राचीन काळात ही जी व्यवस्था होती ती होती, त्याला आपण काही नाकारू शकत नाहीत किंवा त्याच्यावर आता आपण काही बोलून अर्थ नाही. परंतु आजची परिस्थिती अशी आहे की आपल्याला शिक्षण व्यवस्थेमध्ये जे काही ज्ञान मिळत आहे त्या ज्ञानाचा उपयोग आपण समाजातल्या प्रत्येक घटकासाठी करू शकतो. जे शिक्षणापासून वंचित आहेत, ज्यांना शाळा महाविद्यालयामध्ये जाऊन शिक्षण घेणं शक्य नाही, त्यांच्यापर्यंत जर आपण पोहोचलो तर ते किती उपयुक्त होऊ शकतं. असं जर कार्य केलं तर खऱ्या अर्थानं आपण ऋषी ऋणातून म्हणजेच शिक्षकाच्या ऋणातून, ज्ञानाच्या ऋणातून आपण मुक्त होऊ शकतो. आणखीन एक ऋण पितृऋण, हा फार महत्त्वाचा ऋण आहे. म्हणजे प्राचीन काळामध्ये पितृऋणातून मुक्त होण्याच्यासाठी जी आश्रम व्यवस्था आहे ती फार उपयुक्त ठरलेली होती. आश्रम व्यवस्थेमध्ये 4 प्रकारचे आश्रम सांगितलेले आहेत. ब्रह्मचारी आश्रम, गृहस्थ आश्रम, त्यानंतर वानप्रस्थ आश्रम आणि त्याच्यानंतर शेवटचं संन्यास आश्रम. जर या पितृऋणातून मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश करावा लागेल. गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश कधी? ब्रह्मचार्य आश्रमाची सगळी कार्य संपल्यानंतर. आपण ब्रह्मचार्य अवस्थेमध्ये ऋषीकडे जातो, ज्ञान संपादन करीत असतो आणि ते ज्ञान संपादन केल्यानंतर त्या ज्ञानाच्या आधारावर आपण समाज व्यवस्थेमध्ये प्रवेश केलेला असतो. आणि ही समाजाची व्यवस्था कधी सुरू होते खऱ्या अर्थानं? गृहस्थ आश्रमामध्ये. आपण सांसारिक जेव्हा बनतो तेव्हा आपण खऱ्या अर्थानं समाजाचे घटक बनतो. या गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदा आपलं लग्न होतं, आपण कामधंद्याला तर लागतो, लग्न, लेकरं बाळ होतात. त्या लेकरांचं आपण अगदी व्यवस्थितपणे पालन पोषण केलं पाहिजे. ज्या प्रकारे आपल्या आईवडिलांनी आपल्याला पोसलेलं आहे चांगल्या प्रकारे बरं का, ते आपण स्मरणात ठेवलं पाहिजे. आपल्या आईवडिलांनी आपल्याला चांगल्या प्रकारे पोसलेलं आहे, लहानाचं मोठं केलेलं आहे, त्यांनी आपल्याला प्रत्येक संकटापासून वाचवलेलं आहे.
जेव्हा आपण लहान होतो तेव्हा नदीला पूर आला होता. त्या पुरापासून आपलं जीवाचं संरक्षण करण्यासाठी आपल्या वडिलांनी आपल्याला आपल्या खांद्यावर घेतलं होतं आणि एका कुठतरी सुरक्षित ठिकाणी आपल्याला पोहोचवलं होतं. आपण लहान होतो तेव्हा असं पळत होतो, तेव्हा पडता पडता आपल्या आईने आपल्याला पकडलं आणि आपल्याला खूप मोठी इजा होण्यापासून वाचवलं. अशा काही गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे असतील तर. आपण लहान होतो तेव्हा आपल्या आईने, आपल्या वडिलांनी, आपल्या आजोबांनी, आपल्या आजीने आपल्याला चांगल्या चांगल्या गोष्टी सांगून संस्कारित केलेलं होतं, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून या चांगल्या भावनेनं आपणही आपल्या लेकरांसाठी तसं वागलो पाहिजे. मग आपले लेकरं चांगले संस्कार घेऊन जेव्हा मोठे होत जातील तेव्हा त्यांनाही ब्रह्मचारी अवस्थेमध्ये म्हणजे गुरुकडे जाऊन शिक्षण घेण्यासाठी आपण पाठवलं पाहिजे. तिथून आल्यानंतर त्यांनाही त्यांच्या गृहस्थाश्रमामध्ये आपण पाठवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. त्यांचं गृहस्थाश्रम सुरू करून दिला पाहिजे. म्हणजे मुलांचं आपल्या लग्न करून दिलं पाहिजे, त्यांना कामधंद्याला लावलं पाहिजे. आणि जेव्हा त्यांना लेकरं बाळं होतील खऱ्या अर्थानं त्या दिवशी आपण आपल्या आईवडिलांच्या ऋणातून मुक्त झालो असं समजायचं बरं का. आपण आपल्या आईवडिलांच्या ऋणातून मुक्त झालो, आपल्या पूर्वजांच्या ऋणातून आपण मुक्त झालो असा त्याचा अर्थ आपण लावायला काही हरकत नाही. तर अशा प्रकारे आपण ह्या वैदिक काळामध्ये सांगितलेल्या ऋणांचं अगदी आजच्या घडीला आपण जर विचार केला तर त्याचं महत्त्व नाकारू शकत नाही. आजही वेदांमध्ये सांगितलेल्या देवता अस्तित्वात आहेतच. वेदांमध्ये मंदिर आणि मंदिरातल्या मूर्त्यांना देवता मानण्याची प्रथा नव्हती. देवता हा शब्द वेदांमध्ये या निसर्गाच्या विविध घटकांना अनुसरून आलेला आहे. खूप महत्वाची गोष्ट सांगतोय मी तुम्हाला. देवता म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एकच चित्र येतं, मंदिर आणि मंदिरातली मूर्ती. अशा प्रकारची देवतांची संकल्पना वेदातली नाहीये. वेदांमध्ये या निसर्गातल्या विविध घटकांना देवता म्हटलेलं आहे. आणि या निसर्गातल्या विविध घटकांमुळं आपलं जीवन हे अगदी चांगल्या पद्धतीनं आपण घालवू शकतो. म्हणून आपल्यावर या देवतांचे ऋण आपण आहेत असं मानलेलं आहे. या देवतांचे ऋण आपल्यावर आहेत असं आपण मानलेलं आहे. देवतांनी कधीच म्हटलं नाही की मी तुमच्यावर उपकार केले आहेत. आपण मनुष्याने नैतिक दृष्टिकोनातून त्यांचे उपकार आपल्यावर आहेत, त्यांचे ऋण आपल्यावर आहेत हे मानलेलं आहे. आणि त्या उपकारातून मुक्त होण्याकरिता आपण त्यांच्या संवर्धनासाठी, वास्तविक पाहता ह्या निसर्गातल्या ह्या विविध ज्या देवता आहेत ना त्या खूप प्रचंड मोठ्या आहेत. त्यांच्या ज्या शक्ती आहेत त्या इतक्या अपार आहेत, अनंत आहेत की त्याच्यासमोर मनुष्य फार लहान पडतो. परंतु ती खारुताईची आपल्याला गोष्ट माहीत आहे, जी ते योगदान तिने दिलेलं होतं. त्या प्रकारे आपण मनुष्य म्हणून या निसर्गाचं संवर्धन करण्यासाठी जर काही करू शकलो तर या देवतांच्या ऋणातून मुक्त होण्यासारखं आहे. अशाच पद्धतीने या तिन्ही ऋणातून आपण मुक्त होण्यासाठी मनुष्यानं प्रयत्न केले पाहिजे. एक चौथा ऋण आहे समाज ऋण. आणि इतर वैदिक साहित्यांमध्ये या समाज ऋणाविषयी कुठतरी वाचायला भेटतं. आणि आजच्या घडीला तर हा ऋण जो आहे ना खूप महत्त्वाचा वाटतो मला. आपण समाजाचे घटक आहोत ही भावना आपण जागी ठेवली पाहिजे. आणि समाजाशिवाय आपलं अस्तित्व नाही. समाजाशिवाय आपलं अस्तित्व नाही. आपण कितीही चांगलं आपलं व्यक्तिमत्व बनवलं तर त्या व्यक्तिमत्वाचं प्रदर्शन कुठं करायचं आहे? समाजामध्ये करायचं आहे. आपल्याला जीवन जगत असताना ज्या काही भौतिक सुख सुविधा लागतात त्या आपल्याला मिळतात कुठून? या समाजातून मिळतात. एक व्यक्ती हा समाज होऊ शकत नाही. समाजाचे विविध घटक आहेत आणि त्यातला पहिला घटक आणि प्राथमिक घटक म्हणजे कुटुंब. कुटुंब हा एक प्रकारचा समाजच आहे. आपण जन्माला आलो आणि कुठल्या तरी असं जिथं कोणीच नाही अशा वस्तीमध्ये आपण वस्ती म्हणू शकत नाही त्याला. कुठल्या तरी ठिकाणी आपण राहू शकत नाही. निर्मनुष्य ठिकाणी आपण राहू शकत नाहीत. आपल्याला मनुष्य
लागतो, म्हणजे आपल्याला समाज लागतो. आणि ह्या समाजाच खऱ्या अर्थानं आपलं संवर्धन होत जातं, आपलं व्यक्तिमत्व फुलत आणि फळत जातं, ते विकसित होत राहतं. आणि या व्यक्तिमत्वाच्या आधारे आपण विविध काही गोष्टी करू शकतो. हे फक्त समाजामध्ये शक्य आहे. म्हणून समाजाचे सुद्धा आपल्यावर एक प्रकारचे ऋण आहेत, ही भावना सुद्धा आपल्या तत्त्वज्ञानामध्ये नैतिक दृष्टिकोनातून ठेवण्यात आलेली आहे. आणि या समाजाचे ऋण फेडण्यासाठी म्हणून आपण नेमकं काय करावं, तर समाजाच्या भल्यासाठी जे जे काही करता येते ते सगळं केलं पाहिजे. समाजाचं विघटन होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. समाज व्यवस्था टिकली पाहिजे. समाज या व्यवस्थेमध्ये एकोपा राहिला पाहिजे. समाज व्यवस्थेमध्ये कुठल्याही समस्या उत्पन्न होऊ नये, आणि जर कुठल्या समस्या उत्पन्न झाल्या त्या अशा ताबडतोब सुटल्या पाहिजे. अशा प्रकारची व्यवस्था कशी राबवता येईल यासाठी आपण विचार केला पाहिजे, त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आणि तेव्हाच खऱ्या अर्थानं आपण या समाज ऋणातून मुक्त होऊ शकतो. कळत न कळत समाजाचे आपल्यावर अनेक उपकार आहेत, आपण ते ऋण स्वीकारलेले आहेत. आणि या समाजाचं भलं आपल्या हातून झालं पाहिजे ही भावना आपण जर ठेवली आणि त्या दृष्टिकोनातून काहीतरी आपण केलं या समाजासाठी, तर खऱ्या अर्थानं या समाज ऋणातून सुद्धा आपण मुक्त होऊ शकतो. आणि अशा प्रकारचा एक भाव, नैतिक दृष्टिकोन प्राचीन वैदिक काळापासून आपल्या या भारतामध्ये रूढ आहे. आणि तो जोपर्यंत मनुष्य जात आहे तोपर्यंत प्रासंगिक ठरणार आहे. म्हणजे येणाऱ्या पुढच्या काळामध्ये किंवा हजारो वर्षानंतर सुद्धा मनुष्याच्या आयुष्यामध्ये या निसर्गाची उपयुक्तता नाही असं म्हणता येणार नाही. तेव्हाही तो निसर्ग, या निसर्गातल्या या विविध घटक ज्याला देवता म्हटलेला आहे ते तितकेच उपयुक्त ठरणार आहेत. तेव्हाही कोणीतरी ज्ञान देण्यासाठी असणार आहे. प्राचीन काळात त्यांना ऋषी म्हणत होते, आज प्राध्यापक म्हणतात, उद्या काहीतरी वेगळं नाव त्यांना येईल, पण तेव्हाही ते लागतीलच. तेव्हाही जन्माला घालणारे आईवडील लागतीलच. तेव्हाही त्या व्यक्तीच्या विकासाकरिता समाजाची आवश्यकता असणारच आहे. आणि म्हणून हे अगदी मूलभूत स्वरूपाचे असे काही ऋण आहेत. अशा प्रकारची ही भावना आपण ठेवून या ऋण संकल्पनेकडे पाहिलं पाहिजे. आणि या प्रत्येक ऋणातून कशा प्रकारे येणाऱ्या काळात ऋणातून मुक्त होण्याची कदाचित पद्धती बदललेली असू शकते, नाकारता येणार नाही, परंतु ऋण असतात हे मान्य करावं लागेल. आणि त्याच्यातून मुक्त होण्यासाठी सुद्धा प्रयत्न करावे लागतील. म्हणजे आपण जे जे काही मिळवलं आहे ते आपल्या हातून कोणाला तरी देता आलं पाहिजे, ही भावना जर ठेवली तर खऱ्या अर्थानं ऋण संकल्पनेचं सार्थक होऊ शकतं. किंवा ऋण परंपरा जी आहे, ऋणाची जी व्यवस्था आहे ती किती उपयुक्त आहे हे आपल्याला लक्षात येऊ शकतं.